मराठवाड्यात पुन्हा पावसाचा प्रकोप. बीडमध्ये पूरग्रस्त महिलांचा आक्रोश, तर जालन्यामध्ये गर्भवती महिलेला खांद्यावरून नेण्याची नामुष्की. शेतकरी मेटाकुटीला. धाराशिव, बीड, जालन्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्यांना जीवदान. बचाव पथकांच्या प्रयत्नांची शर्थ. धुवाधार पावसामुळे मराठवाड्याला पुराचा वेढा. अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी नेते बांधावर. गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांकडून जळगाव, अब्दुल सत्तारांकडून सिल्लोड, तर अमित देशमुखांकडून लातूरमधल्या पुराचा आढावा. नवरात्रीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत ठाणे मेट्रोची ट्रायल रन. मेट्रोमध्ये अडथळा ठरणाऱ्यांचा स्पीड ब्रेकर उखडून टाकला. शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. एकनाथ शिंदे पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा. प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा. विनंतीचा मान राखून विचार केला जाईल. रिकामं ठेवू नका म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजितदादांची प्रतिक्रिया. तर गोपीनाथ मुंडेंच्या स्वप्नपूर्तीसाठी ओबीसींचं काम करण्याचा भुजबळांचा सल्ला. गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटलांविरोधातील वक्तव्याचा सांगलीतून जोरदार निषेध. पडळकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचा मोर्चा. पन्नास वर्षांचा विचार करून अभ्यासक्रम बदलाच्या हालचाली. मात्र काही राजकीय पक्षांकडून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न. हिंदी सक्तीवरून अजित पवारांचा ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्ष निशाणा. उल्हासनगरमध्ये प्लेग्रुपमध्ये चिमुकल्याला मारहाण प्रकरणी मनसे आक्रमक. शिक्षकाला अटक करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार. कविता म्हणताना टाळ्या न वाजवल्यामुळे चिमुकल्याला मारहाण. सूर्यकुमारनं साहिबजादा फरहानच्या कमरेत लाथ घालायला हवी होती. राऊतांचा संताप. अर्धशतकानंतर साहिबजादाकडून मैदानात बॅटद्वारे गोळीबाराची ॲक्शन. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका. ईडी कारवाई विरोधात हस्तक्षेप करण्यास नकार. तर क्रिकेटर रॉबिन उथप्पा, युवराज सिंग आणि अभिनेता सोनू सूदही बेटिंग ॲप प्रकरणी ईडीच्या रडारवर. मुंबईतल्या कोस्टल रोडवर भर पावसात लॅम्बोर्गिनीचा भीषण अपघात. पाणी साचल्यामुळे भरधाव कार डिवायडरला धडकली. थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. देशभरात आदिशक्तीचा जागर. देवीच्या चरणी आज पहिली माळ. शक्तिपीठांसह देवीच्या मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.